अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दिलीप निंभोरकर शिक्षक भारती पक्षाचे उमेदवार उभे आहेत. निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. आपण आज जिल्हा स्टेडियम येथे येऊन पोहोचलेलो आहोत. त्यांच्या ऑफिसला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया कशी असेल यावर्षीची निवडणूक. आपण चर्चा करणार आहोत संदीप तळस यांच्याशी, जे राज्य उपाध्यक्ष आहेत, आणि जाणून घेऊयात यावर्षीच्या निवडणुकीविषयी. सर, तुमचे काय प्रयत्न सुरू आहे या निवडणुकीसाठी? आमच्या शिक्षक भारती संघटनेतर्फे आम्ही ही एकमेव अशी शासनमान्य संघटना आहे आणि आमदार कपिल पाटलांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण हे शिक्षणाच्या हक्काच्या चळवळीचं काम चालू आहे. आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक 1 डिसेंबरला होऊ घातलेली आहे, त्याच्यासाठी शिक्षक भारतीने आणि आमदार कपिल पाटलांच्या मार्गदर्शनात आम्ही शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री दिलीप निंभोरकर हे निवडणूक लढवत आहेत. आणि त्या दृष्टीनं ही शिक्षण हक्काची चळवळ अधिक प्रबळ आणि बळकट करण्यासाठी आमचे कार्यकर्ते संपूर्ण विभागातल्या पूर्णतः 56 तालुक्यामध्ये कार्यरत आहेत. आणि KG to PG असा कन्सेप्ट असणारी ही एकमेव अशा प्रकारची संघटना सभागृहामध्ये, विधान परिषदेमध्ये आमदार कपिल पाटलांच्या नेतृत्वामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही सतत संघर्षशील राहिलेलो आहोत. म्हणजे विना अनुदानाचा प्रश्न असेल, रात्रशाळांचा प्रश्न असेल, वसती शाळांचा प्रश्न असेल, MCBCचा रूपांतरणाचा प्रश्न असेल किंवा इतरही समाज कल्याण विभागाचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शिक्षकांचे प्रश्न असतील, पालकांचे प्रश्न असतील, अशी एक सामायिक भूमिका घेऊन शिक्षक भारती महाराष्ट्राच्या या शैक्षणिक अशा पटलावर एक दीपस्तंभाप्रमाणे आमदार कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करते आहोत. त्याचाच भाग म्हणून ही चळवळ अधिक बळकट करण्यासाठी आम्ही दिलीप आनंदरावजी निंभोरकर यांना अमरावती शिक्षक मतदारसंघातून ही उमेदवारी दिलेली आहे. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं नक्कीच परिवर्तन घडेल आणि दिलीप निंभोरकर सर हे विजयी होतील असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि येथील शिक्षकांना देखील पूर्णतः विश्वास आहे. कारण की गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आम्ही या चळवळीत कार्यरत आहोत. प्रश्न माध्यमिक शिक्षकांचे असो, पटसंख्येचे प्रश्न असो किंवा इतर प्राथमिकचे काही प्रश्न असो, आश्रमशाळांचे प्रश्न असो, रात्रशाळांचे प्रश्न असो, की अगदी आम्ही अंगणवाडी ताईंचे प्रश्नसुद्धा ऐरणीवर घेतलेले आहेत. KG to PG असा एक कन्सेप्ट असल्याच्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयीन काही प्रश्न असतील तर यासाठी देखील संघटनेनं काम केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला या निवडणुकीमध्ये निश्चितच दिलीप आनंदरावजी निंभोरकर हे आमचे अधिकृत जे उमेदवार आहेत ते बिलकुल खात्रीनं निवडून येतील अशी आम्हाला, म्हणजे आम्हा सर्वच कार्यकर्त्यांना आणि या आपल्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो या विभागातील सर्व शिक्षक आपल्या मतदारांना की आपण या चळवळीला योगदान म्हणून प्रथम पसंतीचं मत दिलीप आनंदरावजी निंभोरकर सरांना द्यावं. आपण आता चर्चा करणार आहोत राजेंद्र रामेकर यांच्याशी, जे कार्यकर्ते आहेत आणि प्राध्यापक सुद्धा आहेत. सर, काय प्रयत्न सुरू आहे? आता निवडणूक काही दिवसांवर येऊन घेतली आहे, तर निवडणुकीसाठी काय प्रयत्न सुरू आहे? 35 वर्ष झालं मॅडम माझं. मी संघटनामध्ये होतो. विदर्भ स्टुडंट्स युनियनचं आमचं कार्य होतं. पुरुषोत्तम कडू, बाकीचे बरेच जण, विलास इंगोले, आपले बबनराव देशमुख त्यावेळेला त्या पक्षात, त्या संघटनेत होते. आणि त्याच्यानंतर आता आमचे दिलीप भाऊ आहे. दिलीप भाऊ आम्ही ॲग्रिकल्चरला पॅनल चालवायचं, तर तिथे 15 वर्ष पॅनल चालले. आता तो जो ग्रुप आहे तर ते ॲक्टिव्ह झालेले आहे सगळे दिलीप भाऊंना निवडून आणण्यासाठी, आणि दिलीप भाऊंना काढतील असा माझा कॉन्फिडन्स आहे. जुनं संघटन अपक्ष असल्यामुळं त्या अपक्षाशी कनेक्ट झालेले आहे. काय कामं केले आहेत दिलीप निंभोरकरांनी सोशल वर्क चांगलं केलेलं आहे. त्यांचा स्वभाव जो आहे सात्विक स्वभाव असल्यामुळे त्यांनी कसं प्रत्येकाला ॲप्रोचेस करता वेळ नाही लागत, लगेच ताबडतोब तयार राहतात. आणि शिक्षण क्षेत्राचे भरपूर अकॅडमिक प्रोग्राममध्ये ते असल्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे. शिक्षकाचे भरपूर प्रश्न त्यांनी कसं, ते स्वतःच उपाध्यक्ष असल्यामुळं
मोठे कॉलेजला स्वतः उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांना स्वतःच भरपूर अनुभव आहे त्याचा आणि त्यांनी ते सगळं कपिल पाटलांचं मार्गदर्शन आहे त्यांना सगळे मार्ग लावले त्यांनी प्रत्येकाचे कामं बिमं त्या कपिल पाटलांच्या मार्फतच त्यांनी केले सुरुवातीला 7-8 वर्षापासून तर त्यांचा कॉन्टॅक्ट आहे. सर जाता जाता सध्या शेवटी एकच प्रश्न विचारेल की दिलीप निंभोरकर हे निवडून आल्यानंतर काय काय शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावतील? सगळ्यात पहिले नॉन ग्रँटेड ज्यांचे ते आता 2005 पासून जे आहे पेन्शनचे जे प्रॉब्लेम आलेले आहे 2005 पासून जे पेन्शन बंद झालेलं आहे त्या सगळ्यात पहिले तो प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रश्न आहे. नॉन ग्रँटेड आहे त्यांना ग्रँटेड वगैरे करायच्या मार्गावर आहे ते भरपूर त्याच्या अपेक्षा आहे ते आल्यानंतर भरपूर कामं करतील. आता ते कपिल पाटलांचे हात बळकट करायसाठी आता ते त्यांनी हे केलेलं आहे त्यांनी जे दिलेलं आहे पटीत हे जे कपिल पाटील आहे हे मुंबईमध्ये 3 वर्ष आता तिसऱ्यांदा निवडून आले आणि नॉन करप्टेड आहे बिलकुल करप्शनच्या ह्याच्यात नाही आहे ते आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते या तऱ्हेचं त्यांना ते लोक आता निंभोरकरांना त्यांनी ओळखलं त्याच्यामुळे त्यांना उभं केलं त्याच्यात. कपिल पाटलांना बरंच वेळ आता भाजपवाल्यांनी पाडायचा प्रयत्न केला तावडे साहेबांनी वगैरे तर ते तटस्थ राहिले आणि निवडून आले स्वतः. त्याच्यामुळं मला कॉन्फिडन्स आहे तर दिलीप भाऊ निंभोरकर हे शिक्षकांचं हृदय सम्राट असल्यामुळं ते निवडून येतील. आपण आशिष टिमकर यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात यावर्षीच्या निवडणुकीविषयी काही प्रश्न. सर मला तुम्हाला असं विचारावं वाटतं की दिलीप निंभोरकर हे यावर्षी उमेदवारीसाठी उभे झाले आहेत तर त्यांना का निवडून द्यावं पक्षाने किंवा इतर जनतेने का निवडून द्यावं आणि ते निवडून आले तर कुठल्या प्रश्नांची मार्गी लावतात? बरोबर आहे. मी शिक्षक भारतीचा कार्यकर्ता म्हणून खूप दिवसापासून काम करतो आहे आणि शिक्षक भारती ही संघटना विचारावर आधारित असलेली संघटना आहे. म्हणजे आमच्या संघटनेचं वाक्यच असं आहे शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी. तर शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत आणि हे प्रश्न जेवढे विद्यार्थ्याचे आहे तेवढे समाजाचे आहे आणि तेवढे शिक्षकाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अनुदानित शिक्षण व्यवस्था. ही अनुदानित शिक्षण व्यवस्था शासन बंद करू पाहत आहे आणि गोरगरिबांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. आज तालुका लेवलपर्यंतही कॉन्व्हेंटचं फॅड वाढलं आणि त्यामुळे कदाचित ही जर शिक्षण व्यवस्था उद्या बंद होते तर गोरगरिबांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होईल. त्याचसोबत शिक्षकांचे प्रचंड प्रश्न प्रलंबित आहेत ज्यामध्ये संच मान्यतेचा प्रश्न असो किंवा शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न असो अत्यंत ज्वलंत स्वरूपाचा प्रश्न आहे तो जुन्या पेन्शनचा प्रश्न आणि सध्या असलेल्या शासनाने तो सोडवण्याचं मान्य केलेलं आहे. आम्हाला अधिकृत आमच्या संघटनेला माननीय आमदार श्री कपिल पाटील यांना तो प्रश्न मार्गाला लावू याची शाश्वती आम्हाला याही शासनानं दिली. या आधीचं जे शासन होतं त्या शासनाचे मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस हे जेव्हा विरोधी पक्षनेता होते तेव्हा त्यांनी ती मागणी लावून धरली होती पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ते बदलले. अर्थमंत्री असलेले विलास मुत्तेमवार साहेब त्यांनीसुद्धा जुन्या पेन्शन योजनेची मागणी लावून धरली होती ती सुद्धा बदलली. पण आमची शिक्षक भारती संघटना जोमाने काम करते आहे आणि आमच्या शिक्षकांसाठी शिक्षणासाठी माननीय कपिल पाटील हे सभागृहामध्ये सरकारसोबत लढत आहे पण त्या ठिकाणी ते एकटेच आहे. आज शिक्षक मतदारसंघ हा शिक्षकांच्या हक्काचा न राहता यामध्ये राजकीय पक्ष आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी ज्यांचा शिक्षण क्षेत्राशी संबंध नाही अशा लोकांनी आपल्या संघटना उभ्या केल्या आणि ते शिक्षक आमदार होऊ पाहतात. तर यामुळं शिक्षणाचं आणि शिक्षकांचं अहित होईल. त्यामुळे माझं असं मत आहे की मतदारांनी म्हणजेच माझ्या शिक्षक बंधू भगिनींनी राजकीय पक्ष आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी संघटना उभ्या केलेल्या लोकांचा विचार न करता शिक्षक भारती ही शिक्षणासाठी व शिक्षकासाठी काम करते आहे. आमचे आमदार कपिल पाटील साहेब हे प्रचंड मेहनतीनं प्रचंड जिद्दीने काम करत आहे आणि सभागृहामध्ये त्यांची ताकद त्यांची क्षमता वाढवण्याची गरज आहे. ही कशी वाढेल?
जेव्हा शिक्षक भारतीचा आमदार म्हणजे 7 आमदार असतात शिक्षक मतदारसंघाचे आणि 7 आमदार असतात पदवीधर मतदारसंघाचे. सध्या आम्ही शिक्षक आणि पदवीधर आमदारासाठी लढाई करत असतो. तर हे आमदार जर शिक्षक भारतीचे निवडून दिले तर माननीय कपिल पाटील यांच्या साथीला साथ देणारे लोक जेव्हा सभागृहात असतील तेव्हा शिक्षकांचे सगळे प्रलंबित प्रश्न, आणि मी पुन्हा वारंवार सांगतो की फक्त शिक्षकांचे नाही तर शिक्षणाचे, कारण मूळ प्रश्न हा शिक्षणाचा आहे. तर हे सर्व प्रश्न सोडवल्या जातील यासाठी माननीय कपिल पाटील यांची क्षमता वाढवायची आहे आणि त्यासाठी अमरावती शिक्षक विधानसभा मतदारसंघातून माननीय निलीपभाऊ निंबोरकर यांना सर्वांनी प्रचंड मतांनी निवडून द्यायला पाहिजे असं मला वाटतं.